हॅलो. हा साहेब बोला लावलंय. हॅलो. डॉक्टर अमोल कोल्हे बोलतोय. खरं तर नवगावला प्रभाग क्रमांक 3च्या प्रचार सभेसाठी आज यायचं होतं, पण 10 वाजायच्या आचारसंहितेच्या मर्यादेच्या आत पोहोचू शकत नाही म्हणून आपल्याशी फोनद्वारे संवाद साधतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष आपण एकत्रित ही निवडणूक लढवतोय. आज जो जाहीरनामा प्रकाशित झालाय तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडू खानवे, सुनील खानवे मास्तर, उषाताई कळमकर आणि उज्ज्वला खानवे हे उमेदवार आहेत. आणि माझ्या सर्वांना विनंती आहे, येत्या 15 जानेवारीला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना आपल्याला नगरसेवक म्हणून पाठवायचंय. सुनील अण्णांनी अत्यंत पाठपुरावा करून खरं तर आजची सभेची वेळ घेतली होती, पण जो कष्ट करतो तोच मागे राहतो. बाकीच्या 2 सभा आधी आल्या आणि भाईनी आणि कोढवा या 2 सभा करता करता आता मला तिकडे पोहोचणं हे 10च्या आत शक्य होत नाही, म्हणून आपल्या सगळ्यांशी फोनवर संवाद साधतोय. पण आपण जर जाहीरनामा वाचला असेल बारकाईनं तर फार महत्वाच्या गोष्टी, विशेषतः आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये म्हणजे 18 पगड जातीची लोक आपल्याकडे राहतात. इतर शहरांतून, इतर गावाहून आलेली लोकही आपल्याकडे राहतात आणि कष्टाने आपण फ्लॅट घेतो, त्याचा EMI भरतो आणि जेव्हा सोसायटीचं बिल येतं पाण्याचं तेव्हा टँकर माफियाच्या घशात याचं सगळ्यात मोठं बलिदान हा जावा लागतो. या टँकर माफियाच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय. हे जे कोणी टँकर माफियांना संरक्षण देत असतील यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे हमीपत्र आहे त्यामध्ये नळाद्वारे सर्वांना शुद्ध पाणी आणि 24 तास पाण्याचं हमी आपण दिलेली आहे. आरोग्याच्या विषयात अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत आहेत, खड्डेमुक्त रस्त्यांच्या बाबतीत आहेत आणि त्याचबरोबर एक फार महत्वाची घोषणा आज अजितदादांनी केलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे PMPML आणि मेट्रोतून पुणेकरांना मोफत प्रवास आपण देणार आहोत. आणि ज्यामुळं खासगी वाहनांची गरज कमी होईल. खासगी वाहनाची गरज कमी झाली तर वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणाची समस्या कमी होईल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण पाहिलं आता पुण्यात मी आज 2 दिवस फिरताना मी अनेक ठिकाणी बॅनर बघितले, होर्डिंग बघितले मोठमोठे. 24 तास पाण्यासाठी भारतीय जनता पक्षच अशा अर्थाचे मी होर्डिंग बघितले. मला हसू आलं ते होर्डिंग बघून. कारण मला प्रश्न पडला की 2017 पासून सत्तेत कोण होतं मग? म्हणजे 2017 ते 22 आणि त्यानंतर आत्ताची ही प्रशासक असणारी ही जी काही वर्ष होती, तर सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांना ते करता आलेलं नाहीये. जर एखाद्याच्या हातात आपण विश्वासानं कारभार दिला आणि कारभारी बदलावा लागतो आणि त्यामुळं पुणे महानगरपालिकेतले कारभारी आपल्याला बदलावे लागतील. पुन्हा कारभाराची सूत्र ही आदरणीय अजितदादांच्या हाती, आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला द्यावी लागतील. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, प्रभाग क्रमांक 3 मधल्या घड्याळाचं चिन्ह असलेल्या या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. मी आज आपल्या भेटीसाठी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जसा काही प्रोग्राम बनवता येईल तसा सुनील अण्णांचा हा अधिकार आहे माझ्यावर की सुनील अण्णा कधी मला हाताला धरून या प्रभागामध्ये आणू शकतात. त्यानुसार लवकरात लवकर मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना विनंती करतो की या 4ही उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आपल्या प्रत्येकाने सहकार्य द्या, सहयोग द्या. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. या ठिकाणी आता कोल्हे साहेबांनी आपल्याला फोनवर संपर्क साधला. खरं तर थोडाच वेळ राहिला, पण मी सांगू इच्छितो की दादांनी आज जो जाहीरनामा केला ना त्याच्यावरती थोडं बोलतो. या जाहीरनाम्यामध्ये आपल्या पुणे शहरातील जवळपास म्हणजे PMPL त्याचं मेट्रो हे फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. त्याच पद्धतीने शास्ती कर जो सगळ्यांना लागला ना 3 पट, त्याची ही घोषणा त्यांनी केली की ते
या ठिकाणी माफ करणार आहेत. त्याच पद्धतीने जे आपल्या लाडक्या बहिणी आहेत किंवा बचत गट आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी 5 लाखापर्यंतचं कर्ज हे विना व्याज आपल्याला महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी देणार आहे. त्याच पद्धतीने 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या फ्लॅटसाठी तुम्ही डिक्लेअर करता. आज या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 3च्या दोन्ही उमेदवारांना माळी सेवा संघ महाराष्ट्र शासन राज्य यांचा पाठिंबा यांनी जाहीर केलेला आहे. त्याच पद्धतीने बँड बाजा चालक व कलावंत विभाग यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. खरं तर आज दादांच्या या ठिकाणी पालकमंत्रीच्या कालावधीमध्ये आणि उपमुख्यमंत्रीच्या कालामध्ये आपल्या गावाला बऱ्याचशा प्रकारच्या योजना आणि निधी मिळालेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपली जी DP आत्ता झालेला आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा या ठिकाणी या सत्ताधारी जे आत्ता होते म्हणजे काही वाटायचं आमदार असतात त्याचं नाही, सत्ताधारी पक्षाचे जे काय असतात त्यांच्या ह्याच्याने काळजी घ्यायची असते की लोकांचे घरं वाचवणं, लोकांच्या ह्याचं ते ज्या काय चुका आहेत त्या सुद्धा आपण दादांकडे विनंती करून बऱ्याचशा लोकांच्या याच्याने नुकसान या ठिकाणी वाचवण्याचा आपण प्रयत्न करू. आज खरं तर आता मी भाषण थांबवतो, 10 वाजले. तुम्ही सर्वजण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर ही सभा होणार नाही होणार याच्यामध्ये बराच वेळ गेला. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, सगळे शुद्ध नागरिक आहेत. माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या 5 दिवस आपल्या सगळ्या नातेवाईकला, मित्रमंडळींना, सहकार्यांना, ओळखीच्यांना सर्वांना फोन लावा आणि आपल्या प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 3 या सगळेचे सगळे उमेदवार आपल्या भागातले निवडून आले पाहिजे. तिकडं आपली लेक रेखाताई टिंगरे धानुरीचे आज आमच्या सून किंवा आमची वहिनी शशी अण्णा टिंगरे हे आमचे बंधू आणि त्या ठिकाणी दुसरे 2 म्हणजे आमचे साहेबू चव्हाणच्या मिसेस आणि राहुल प्रतापची मिसेस, ह्या दोन्ही पण म्हणजे नूतन राहुल प्रताप आणि आरतीताई संजय चव्हाण यांना जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी आपण निवडून द्यावं. आता मी विनंती करतो 8ही उमेदवारांनी या ठिकाणी समोर यावे आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी नमस्कार करून आशीर्वाद द्यावे. जय सोनू. जनतेचा काही देशात घुमला राष्ट्रवादी पुन्हा